लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, रखडलेल्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। पाहू शकता बघा बहिणींनो, लक्ष द्या, मिळणार 3000 रुपये। सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची माहिती आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा 3000 रुपये मिळण्याच्या संदर्भात मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले पैसे आता एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पाहू शकता बघा एकाच वेळी मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकाच वेळी 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे। पाहू शकता बघा केव्हा येणार पैसे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या दिवसांपासून लाडक्या बहिणी ज्या पैशांची वाट पाहत होतात तर ते म्हणजे मार्चचा हप्ता आला नाही। आता एप्रिल महिना पण तुमचा संपलेला आहे आणि आता मे महिना सुरू झालेला आहे। तर मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता दोघही हप्ते तुम्हाला एकत्र येऊन 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्याच्याविषयीची महत्वाची माहिती पाहत आहोत। पाहू शकता बघा केव्हा येणार पैसे, येत्या 10 मे पर्यंत। बघा येत्या 10 मे पर्यंत सरकार हे पैसे पाठवणार आहे, त्यामुळे आपल्या बँक मेसेज कडे लक्ष ठेवायचं। बघा तुम्हाला तुमचं जे बँक आहे त्या बँकेच्या मेसेज कडे लक्ष ठेवायचं आहे। तुमच्या मोबाईलवर लगेच तुम्हाला मेसेज येईल, जसेच पैसे जमा होतील तसेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मेसेज येऊन जाणार आहे। एक महत्वाची अट या ठिकाणी असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। बघा ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांनाच हे पैसे मिळतील, ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यांना हे पैसे मिळणार नाहीयेत। सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष द्यायचंय, महत्वाची सूचना आहे। ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांनाच पैसे मिळतील, ज्यांचं लिंक नाही त्यांना पैसे मिळणार नाहीये। बघा ज्यांचं लिंक नाही त्यांचे पैसे पुन्हा अडकू शकतात, त्याच्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्वाची सूचना ही होती, तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असलंच गरजेचं आहे आणि असलंच पाहिजे। आता बघा सावधान, ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही अशा महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहेत। आताच आपण पाहिलं 30 एप्रिलला केवायसीची मुदत संपलेली आहे आणि केवायसीची मुदत संपल्यानंतर जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादीमधून महिलांची जी नावं आहेत ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत, ज्यांची नावे यादीमध्ये नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीये। भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा आमचं नाव यादीमधून कमी करण्यात आलेलं आहे, तर त्याच्यावर काय उपाय आहे? तर बघा तुम्ही केवायसी केलेली नाहीये त्याच्यामुळे तुमचं नाव यादीमधून कमी करण्यात आलेलं आहे। आता बघा महत्वाची माहिती आपण पाहिलेली 3000 रुपयांच्या संदर्भात मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या संदर्भात। आता बघा तुमचे पैसे जमा झालेत का, कमेंट मध्ये नक्की तुम्हाला कळवायचं आहे आणि ही माहिती इतर बहिणींना पण पाठवायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून कुठल्याही बहिणीचा जो लाभ आहे तो बंद होणार नाहीये, थांबणार नाहीये। त्याच्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्हाला पाठवायची आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।